तर मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी धोडपगड सोडलेला आहे आणि पुढे आल्यावर आपल्याला ही धोडपगडाची चौकी दिसते. ज्या चौकीला एक छोटेसे रूम पण आहे, खोली आहे. तुम्ही बघता ती खोली आणि मस्त असा हा मयान असलेला एक दरवाजा सुद्धा आहे. दिसली का? उलटे फिरा. बस आले हो, टेकले. ओके, डन, गुड. ओके, डन. मित्रांनो, आता आम्ही ही खिंड पार करून आलोय. गडाला जाण्यासाठी. आणि आता आम्ही असंच वरती चढतोय. ह्या मार्गदर्शक दाखवल्या टायरचा निशाण, जेणेकरून समजतं की समोरना कुठे चढायचंय. मित्रांनो, आता या रावलेला जाणाऱ्या या धोडप ट्रेलवरती हे असे तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही बघतायत टायर्स लटकवलेले आहेत. जिथे खिंड लागते त्या खिंडीतनं कसा रस्ता आहे, कुठून रस्ता आहे हे दर्शवण्यासाठी असे हे टायर्स लटकवून ठेवले आहेत, जेणेकरून येणाऱ्या ट्रेकर्सला तो रस्ता इझी दिसावा, समजावा आणि त्या रस्त्याने ते उतरून पुढच्या ट्रेलवरती पोहोचण्यासाठी. हे बघा, आता तुम्ही बोलाल इथे हा लावलाय, पुढे काय आहे? तर पुढे इथे दाखवत आहेत असं उतरून जायचं आहे. हे बघा, असं हा बघा, हा इथून लेफ्ट. ओके, हा लेफ्टने असं उतरायचं आहे. बघा, हा लेफ्टने असं उतरून मग हा खालती असं जायचं आहे आणि मग तो तिथे डोंगर राईट हे मारून जायचं आहे, ट्रॅव्हल्स. आता बघूया आता कसं आहे ते. आम्हाला पण नीट आयडिया नाही, आम्ही पण चालू बघतोय. भेटू थोड्या वेळात. तो मागचा आहे तो रावले आहे. ही आहे ना इथे आहे खालून आले का सगळे? आलेत का सगळे? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण बघतायत सकाळ झालेली आहे आणि आता आपण एका गावामध्ये थांबलेले आहेत, सदाशिवकडे. रात्री आम्ही आमचा रस्ता चुकलेलो आणि
शांताराम गावी त्यांच्याकडे थांबलेलो आणि त्यांनी आमचा मस्त पाहुणचार केला आणि आता तुम्हाला आम्ही त्यांची भेट करून देतो. आता आम्ही उठलोय सकाळी बघा. पांडे आहे तो मला जाम आवडला. रात्री मस्त दिसायला पण मस्त आहे आणि काम पण त्याचं मस्त आम्ही ऐकलं. सुप्रभात मित्रांनो, आपण काल रात्री आपला रस्ता चुकलेला तर आपण खाली उतरून वडाळवाणी या गावामध्ये उतरलो. त्या वडाळवाणीमध्ये हे नाव काय मित्राचं? शांताराम गावात. हां, शांतारामच्या घरी आम्ही थांबलो. त्याने आमचा चांगला पाहुणचार केला. आम्हाला आमचं आतिथ्य दिलं आम्हाला चांगलं सांभाळलं, जेवण बिवण आणि झोपायला दिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एक आसरा भेटला चांगला रात्रीचा. आम्ही आता त्यांच्याच घरात थांबलो. इथं बघा त्यांचं घर आहे आणि आता ओळख करून देतो थोड्या वेळाने त्याची. बघा असे आम्ही झोपलेलो. आता उठलोय आम्ही. अजून झोपायला हे उठायला मागत नाहीयेत. आम्हाला पुढचा रस्ता करायचा, ट्रेक करायचा आहे. तर त्याला भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे आपण काल रात्री थांबलो ते हेच आहेत, शांताराम गावित, ज्यांनी आम्हाला रात्री सहारा दिला आणि आम्हाला जेवण पावण आणि झोपण्याचं सोयी करून दिली. त्याच्यामुळे आम्हाला इथे त्रास नाही झाला काहीच. आणि या वडाळवाडी गावामध्ये ते सुद्धा ट्रेक आणि यांचे सगळं नियोजन करतात. तुम्ही सांगाल का तुमच्याबद्दल? सांगा. जर तुम्ही कोणी रस्ता चुकला आणि कधी हरवलात रावल्या सावल्याच्या इथे येताना धेरगड याच्यावरून कुठला रे गड धोडपवरून येताना तर तुम्ही वडाळवाडीत आलात तर यांच्याकडे येऊन नक्की थांबू शकता तुम्ही. शांताराम गावत म्हणून आहेत, ते तुमची सगळी सोय करून देतील. तर नक्की या आणि त्यांना भेटा या वडाळवाडी गावामध्ये. हा, तर मित्रांनो, आता आम्ही वडाळवाडी गावातून आमचा ट्रेक चालू केला आहे रावळ्या आणि जावळ्यासाठी. चालू केलेला हा ट्रेक आमचा तुम्ही बघतायत रावळ्या आणि जावळ्यासाठी. आम्ही एकत्र चाललोय तिघजण. आणि एक चांगली झोप झाल्यानंतर आता फ्रेश वाटतोय आम्हाला आणि मग आम्ही हा ट्रेक आता परत चालू केलेला आहे. 2 दिवसाचा ट्रेक, रेंज ट्रेक. अचानक आणि गडबडीत ठरलेला हा ट्रेक. तुम्ही बघताय जो समोरचा डोंगर, हा काल त्याच्या साईडने बाजूने म्हणजे लेफ्ट साईड मागच्या साईडने आम्ही उतरून ह्या क्रॉस असं सोन क्रॉस करून खाली गावामध्ये शांताराम त्याच्याकडे गावातकडे थांबलेलो, ज्याने आमचा पाहुणचार केला. आम्ही रस्ता चुकलेलो म्हणून. पण चांगले मनुष्य, तुम्ही पण येऊ शकता त्याच्याकडे. तर कधी इथे नाईट झाली आणि काही आसरा नसेल तुमच्याकडे तर मी त्याचा नंबर थोड्या वेळाने टाकेलच याच्यावरती, तो तुम्ही कॉल करून त्याला भेटू शकता. मित्रांनो, तुम्ही बघतायत वडाळवाडी गाव खाली आहे हा गाव आणि त्याच्यात तिथे राहतो शांताराम गावात. मागे तुम्हाला दिसतोय धोडपगड, हा जो आहे धोडप आहे आणि तो असा क्रॉस असा आम्ही रेंज क्रॉस करून इथे काल आम्ही रस्ता चुकलेलो आणि इथे या गावामध्ये आम्ही परत उतरलो रात्री. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत इथून. मागे तुम्ही बघतायत रावळ्या, जावळ्या आणि मार्कंडे ऋषींचा पर्वत आणि मागे आपले आहे धोडपगड. आपण तिथून आलेलो आहेत. मागे रस्ता चुकलेला, आता आपण या मागच्या रस्त्याने मागच्या वरती जाणार आहोत. हा बघताय तुम्ही नजारा.
आपल्या आजूबाजूचा आता आपल्याला या दिसणाऱ्या पठारावरती जायचं आहे या रस्त्याच्या साईडने आणि मग आपल्याला रावळ्या आणि जावळ्या नंतर आपण करणार आहोत मार्कंडे पर्वत. माशा खात होते. हा या माशा खातात ही लोक सकाळ. तर अशा प्रकारे आम्ही जाऊ दे नाही बरोबर आहे जाऊ दे. तुम्ही बघतायत आमचे मित्र संतोष याने आपल्याला वाट दाखवण्यासाठी प्रथम सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे तो वरती चढत आहे. जा तुम्ही लगेच त्याच्या मागे. हा जसं हा ठीक आहे जावा. ठेवा खाली. तेच ना मला तोच सोपा वाटला म्हणून मी त्यांना ते सांगितलं. हा आहे पकडा तुम्ही वरती. अहो तुम्ही असे जवळले हात टाकायचे लांब हात टाकायचे. झोपायचा अंगावर याच्यावर दगडावर पकडायचं. हा झोपा दगडावर. हा आणि पायाने पुश करा फक्त. यस जाऊ दे. हा पकड खेचा हाताने खेचा. हा हाताने खेचा पायाने ढकलायचा. हेच आहे याच्यामध्ये. चला उभं राहा एका पायावरती लगेच. अहो आहे सगळं तुम्ही टेन्शन घेतात. आरामात जाल तुम्ही काही टेन्शन नाही. हा वरती हाय करा. हाय नाही हाय समोरच्या ह्याच्यात ग्रीप ठेवा. समोर हात करा. थोडा समोर हात. हा अजून. हा बस तिथे ग्रीप घे. या ग्रीप खेचावरती. हा गुड. बम बोले फक्त रावळ्याचं पहिलं दर्शन सकाळी. आम्ही आता रावळ्याच्या पठारावर पोचलोय. आता रावळ्या करणार आणि मी उतरून जावळ्याला जाणार. मित्रांनो आता आपण रावळ्याच्या थोडा खालती थांबलो आहे. तुम्ही बघता शिवप्रतिष्ठानचा बोर्ड लागलाय आणि या पायऱ्या असं दगडातून आपण वरती चढून वरती जायचंय रावळ्या डोंगरा फोर्टमध्ये. तर बघू आता आपल्याला काय काय मिळतंय बघायला तिथे. आणि हा समोर आहे जावळ्या. तिथे आपण हा झाल्यावरती जाणार आहोत आणि नंतर मार्कंडे आणि वणी.
लोकांनी डिस्ट्रॉय केलेले आहेत. मित्रांनो तुम्ही बघतायत आपण आलोय किल्ल्यावरती. थोडा पायऱ्या बघतात जुन्या, अशी साथ असू दे. मला तुम्ही लोकांनी तर मला काय वाटलंच नाही. मित्रांनो तुम्ही बघता दरवाजा, हा प्रतिम असा दरवाजा. हा कुठे काढा आणि माझा कोण काढणार रे? सेल्फी मला तुमच्या मोबाईल वरून बघा. तिथे घसा नाही सावकाशी शेत मला व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण पोहोचलोयच रावल्याच्या दरवाजाशी. हा बघता रावल्याचा दरवाजा कसा दगडात कोरून बनवलेला आहे. मित्रांनो आता आपण चालूच दरवाजाच्या मधून. बघताय कसा दगडात कोरलेला दरवाजा आहे रावल्याचा. चला बघूया. या हे बघा, आलो आपण वरती. तर आलो आपण आता रावल्याच्या किल्ल्यावरती. थोडासा हा बघता मागे दरवाजा पार करून हे वरती जायचंय. आहे का काय काय हो? चला काय
बोटवर आपल्याला वरती यायचं. चला पटापट व्हिडिओ घ्यायचा आहे मला. व्हिडिओ मध्ये थांब, व्हिडिओ चालू आहे. बुरुज आलेला आहे रावळ्याचा. तुम्ही बघता मागे बुरुज आणि दरवाजा पण असते वरती. आपण तो दरवाजा पार करून आले. दुसरा दरवाजा बाली किल्ला बोलतात अशांना. चला वरती. तटबंदी आणि आपण पोहोचलेलो आहोत रावळ्या फोर्टवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. बघताय हा रावळ्याचा हा परिसर. धोडपगड. हा आहे जावळ्या, मार्कंडे आणि मागे वणी. ती गडावरती काहीतरी खोलीचे अवशेष आहेत. कुठली तरी एक खोली असेल ही, आता आयडिया नाही आपल्याला, पण अवशेष आहेत. आणि आता आपण चाललो आहेत गडावरील एक्सप्लोर करायला गडावर. मित्रांनो आता आपण बघतायत पाण्याचं टाकं. 3 टाकी आहेत पाण्याची गडावरती. हे एवढंच काही अवशेष आहेत वरती गडावरती पाण्यासारखे. हो अजून खाली आहेत टाके. चला आपण बघूया. पाण्याला हे बघा पाण्याचं टाकं पूर्ण. आणि अजून एक त्या तिथे आहे. अजून एक आहे. हे 3, 4, 5 टाकी आहेत. हे बघा समोर एक आहे. तर अजून एक पाण्याचा टाका आपल्याला दिसते. हे बघा पाण्याचा टाका.
आता आम्ही रावळ्या गडाचं सर्व बघून झाल्यावरती आता उतरण्याच्या मार्गावर आहोत. काम आपलं आज. तुम्हाला जाम दम लागतो, तुम्ही ना घाबरता, त्यामुळे हा दम लागतो तुम्हाला. घाबरू नका कधीच. बाई खिजत ना आलोय मी देवाच्या पाया पडून, म्हणून तेव्हापासून सगळं झोपतो. ओके, रेकॉर्डिंग झालं. नाही ठीक आहे ना. ते काय हा तुम्ही खाली बघताय जुनी घरांची ही तुटलेली आरास, म्हणजे अवशेष, जुन्या घरांचे अवशेष जे या पठारावरती होते आणि आता ते वापरात नाही आहेत. बघा तुम्हाला दिसेल स्पष्ट. हा वाघाचा पंजा आपल्याला दिसलेला आहे या ट्रेलवरती. रात्री बिबट्या फिरतात, त्या सांभाळून ट्रेलिंग करा. तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय तिवारी वस्ती जी आहे जावळ्याच्या माचीवरती तुम्ही बघताय. आता पण इथे माणसं राहत नाहीत. आता आपण जाणार आहोत जावळ्याला, पण जावळ्याला जाण्याचा सर्व भाग आपण आता येणाऱ्या पुढील भागामध्ये बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही असेच आमच्याबरोबर राहा आणि आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा द्या.